तर नमस्कार मित्रांनो, दिस इज आरजे विक्रम आणि आज आपल्यासोबत आहेत जसे की आपण डिस्कस केलं होतं आणि डिस्प्ले केले होते आपण आर्टिस्ट, शो माय आर्टिस्ट अँड ग्रो माय आर्टिस्ट अँड लर्न फ्रॉम आवर आर्टिस्ट. सो दीज आर आर आर्टिस्ट जे की सध्या प्रोफेशनली त्या फील्डमध्ये आहेत. तर मग शॉर्टमध्ये तुमचं नाव सांगा. मी सागर वाघमारे, गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट अँड डिझाईनचा विद्यार्थी. हॅलो, दिस इज रागिनी इंगडे आणि मी पण गव्हर्नमेंट कॉलेजचीच आहे. हॅलो, मी निर्मिती सेंदाने, मी पण गव्हर्नमेंट कॉलेजची स्टुडंट आहे. अप्लाइड आर्ट्स आणि पेपरवरचा आर्ट आहे, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? पेपरवरचं ट्रेडिशनल आहे. अप्लाइड आर्ट्स म्हणजे याच्यात मार्केटिंग पण भरपूर आली, मार्केटिंग स्किल आली. डिजिटल ही फील्ड जास्त करून डिजिटलच आहे. मग याच्यात ॲनिमेशन, फोटोग्राफी, इलस्ट्रेशन्स, टायपोग्राफी, प्रत्येक फील्डचं म्हणजे नॉलेज असतं. तसं स्टार्टिंग आमची पेपरवरूनच होते. म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर आम्हाला हे पूर्ण रफ हे ते म्हणजे हँडवर्कच असते आणि मग नंतर डिजिटल येते. तसं म्हणजे फील्ड डिजिटलचीच आहे. स्टार्टिंग आम्ही स्केचिंगपासून करतो, मग त्याच्यानंतर ते डिजिटली त्याला क्रिएट करतो. ते केल्यानंतर मग जसं क्लायंटला पाहिजे किंवा मार्केटमध्ये पाहिजे त्या प्रोसेसला, त्यानुसार आम्ही डिजिटलकडे वळलो आहे. पेपरपासून पेपर पेन्सिल ही बेसिक आहे, इथून स्टार्टिंग असते आपली आणि एंडिंग पण तिथंच असते. म्हणजे कुठे पण गेलं ना तर पहिले पेपरपासूनच सुरुवात करावी लागते रफ करायला, मग नंतरच तुम्ही डिजिटलला करू शकतो. डायरेक्ट जमतच नाही म्हणजे डिजिटलचं कसं आहे, एक फायनल वर्क असतं, पण डिजिटल एक वर्कच्या मागं भरपूर ट्रेडिशनल जी प्रॅक्टिस म्हणून किंवा रफ काम म्हणून आपण पेपरवर करतो. म्हणजे 4, 5, 10, 12 असे रफ काम पेपरवर झाल्याच्या नंतर एक डिजिटल काम तयार होतं. तुम्ही जी सुरुवात केली होती त्यावेळेस तुम्ही किती केलं होतं याच्यावरती काम? म्हणजे भरपूर करावं लागते जेव्हापर्यंत आपले तसे लाईन्स नाही आहेत बरोबर, आणि म्हणजे करत करत जमते ते. म्हणजे लहानपणापासून करत चाललो आहे ते, आता पण करतो आहे आणि आता ते लाईफ टाईम करावं लागणार आहे आम्हाला. स्केचिंग डेली लागते. रोज स्केचिंग केली तर म्हणजे ती सरावच येतो, आमचा एक भागच येतो. जे डेली लाईफचा भाग आहे तो स्केचिंग आमचा डेली लाईफचा भाग आहे. स्केचिंग केल्यामुळंच डिजिटल स्केच पण सुधारतं. डिजिटल तर आता एक नवीन माध्यम आहे, पण मेन म्हणजे आर्टिस्ट हा कागद आणि पेन्सिलनंच तयार होतो. कागद पेन्सिल इथून जर्नी सुरू होती आर्टिस्टची आणि तिथंच संपती. डिजिटल ते एक माध्यम आहे.